वाडी गटातून जिल्हा परिषद सदस्यासाठी उमेदवारी लढवत आहात, काय सांगाल? वाडीवेरा गटाची पार्श्वभूमी अशी आहे की 2009 पासून आज तक आहेत 2025 चालू आहे। मला वाटतं 2 वेळा माझ्या पत्नीच्या रूपानं वाडीवेरा गटामध्ये जिल्हा परिषद साठी उमेदवारी केली आणि त्या ठिकाणी अल्पशा फरकाने माझ्या पत्नीचा पराजय झाला। परंतु या ठिकाणी एक सामाजिक बांधिलकी म्हणून माझे राजकीय गुरु स्वर्गवासी गोपाळराव उर्फ दादासाहेब गुळवे यांच्या माध्यमातून राजकीय वारसा तयार झाला। त्याचप्रमाणे स्वर्गवासी अण्णासाहेब कातोरे असतील, गणपतराव मालुंजकर असतील, हे दिग्गज व्यक्तिमत्व या ठिकाणी नावारूपाला आलेले होते आणि त्यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली आणि निश्चित या ठिकाणी काम करताना अनेक असे चढ उतार पाहायला मिळाले। परंतु खऱ्या अर्थानं वाडीवेरा गटामध्ये प्रत्येक समाजाला न्याय देण्यासाठी, तरुण वर्गाला न्याय देण्यासाठी मी उमेदवारीचा निश्चय केला आहे आणि योगायोगाने ह्या वेळेला वाडीवेरा गट हा आदिवासी एसटी पुरुष झाला असल्याने तारखेची निवडणूक झाली विधानसभेची। त्या निवडणुकीला वाडीवेरा गावाने मला भरभरून असा प्रतिसाद दिला होता आणि मी सामान्य कुटुंबातला असल्याने वाडीवेरा गावाशी माझी एक प्रामाणिक नाळ जोडलेली असल्याने मला संपूर्ण गावाने पाठिंबा जाहीर केलेला होता आणि त्या माध्यमातून विधानसभेसाठी इच्छुक होतो। परंतु काही कारणास्तव माझं तिकीट कापलं गेलं आणि उमेदवारी मला विधानसभेची मिळाली नाही आणि म्हणून पुन्हा एकदा वाडीवेरा गावाने निश्चय केला की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये या वेळेला जिल्हा परिषदसाठी तुम्ही उमेदवारी करावी। असा हा पूर्ण वाडीवेरा गाव असतील, लहांगेवाडी असेल, मोरंबे असेल, गडगडसंगी असेल, ह्या सगळ्या परिसराने एक निश्चय केला आहे की ह्या वेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये वाडीवेरा गावचा जिल्हा परिषद सदस्य झाला पाहिजे आणि त्या माध्यमातूनच मी या ठिकाणी उमेदवारीचं हे ध्यास ठेवलेला आहे। इगतपुरी पंचायत समिती असेल किंवा वाडीवेरा ग्रामपंचायत असेल, बरोबर, याच्या माध्यमातून आपण अनेक विकास कामे केली आहेत, बरोबर, त्याबद्दल काय सांगाल? या ठिकाणी सरपंच म्हणून 2004 पासून आज तक आहे 2 पंचवार्षिकला मला वाडीवेरा गावाने भरभरून प्रतिसाद दिला आणि बिनविरोध सरपंच म्हणून काम करण्याची संधी दिली आणि त्या माध्यमातून सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो होता काही सुशिक्षित बेरोजगारांचा वाडीवेरा हद्दीमध्ये गोंदा MIDC असेल, वाडीवेरा MIDC असेल, परंतु ही खाजगी MIDC आहे आणि या ठिकाणी अनेक कारखान्यामध्ये अनेक मुलांना इथं धरणग्रस्तांचे प्रश्न होते, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न होते आणि या ठिकाणी सोडवण्यासाठी त्या मुलांना त्या ठिकाणी कारखान्यामध्ये सर्व्हिसला लावण्यासाठी या ठिकाणी मी प्रयत्न केलेला आहे आणि निश्चितच अनेक मुलांना या ठिकाणी मी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्या माध्यमातूनच मी पुढे वाटचाल करण्याचा प्रयत्न करत आहे। वाडीवेरा गटातील कोणत्या प्रमुख समस्या आहेत आणि त्या सोडवण्यासाठी आपण कोणते पाऊल उचलणार आहात? या ठिकाणी MIDCचा तर प्रश्न सांगितलाच आहे की या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं इगतपुरी तालुका हा भौगोलिकदृष्ट्या चढ उताराचा असल्याने या ठिकाणी सर्वात जास्त धरणं आहे। दुसरी गोष्ट, संरक्षण खात्याला वाडीवेरा गावाने आणि ह्या परिसराने पूर्ण गटातील गावांच्या जमिनी फार मोठ्या प्रमाणात गेलेल्या आहे आणि हायवेमध्ये बऱ्याचशा जमिनी संपादित झालेल्या आहे। आता तिसरा मार्ग म्हणजे आता तो वाढवण बंदराकडून जो येणारा रस्ता आहे तोही वाडीवेरा हद्दीतनच जातो आहे। पुन्हा तिकडनं समृद्धीकडनं येणारा रस्ता तोही वाडीवेरा हद्दीतनच येत आहे आणि या ठिकाणी पूर्ण गट हा गटातील गावाचे गाव उद्ध्वस्त होत आहेत आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा प्रश्न का ते पूर्ण बाधित होणार आहे आणि त्यांना जास्तीत जास्त न्याय मिळवून देण्यासाठी शासन स्तरावरती मी पाठपुरावा करणार आहे। त्याचप्रमाणे गव्हर्नमेंटकडे शेतकऱ्यांना कसा मोबदला जास्तीत जास्त मिळवून देता येईल त्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि त्या प्रत्येक कुटुंबातील सुशिक्षित बेरोजगारांना प्राधान्याने गव्हर्नमेंटकडे, नगरपालिकेकडे, कारखानदारी कसं चांगल्या जॉबवर कामाला लावता येईल हा माझा सर्वात महत्त्वाचा मानस आहे।
शिक्षण आणि आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी कोणते ठोस पावलं उचलला पाहिजे? शिक्षणाच्या बाबतीमध्ये शिक्षण महर्षी दादासाहेब गुळवेंनी या ठिकाणी शिक्षणाची गंगा या तालुका आदिवासी तालुका असल्याने शिक्षणाची गंगा या ठिकाणी आणली. परंतु बऱ्यापैकी गेल्या 2-3 वर्षामध्ये 4 वर्षाच्या पिरियडमध्ये प्रशासक बसल्याने जो काही लोकप्रतिनिधींचा वचक असायला पाहिजे होता किंवा शिक्षणाचा दर्जा ज्या पद्धतीनं उंचवायला पाहिजे होता तो काय उंचवला गेलेला दिसत नाही. आणि त्या माध्यमातून निश्चित मी ज्या वेळेला मला सगळ्या जनतेच्या वतीनं आम जनतेच्या वतीनं वाडीवरा गटाच्या वतीनं जी काही संधी मिळणार आहे सभागृहामध्ये जिल्हा परिषद सभागृहामध्ये काम करण्याची, त्या माध्यमातून शिक्षणाचा दर्जा उंचवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो भेडसावत आहे तो म्हणजे आरोग्याचा. या ठिकाणी नॅशनल हायवे गावाच्या लगत गेलेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये MIDC आहे आणि सतत कोणत्याही वेळेला कधीही सांगून न येणारी अशी घटना घडत असते आणि ॲक्सिडेंटचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होत असतं. तर या ठिकाणी जे काही वाडीवरे गावामध्ये जे काही PSC आहे उपकेंद्र आहे ते उपकेंद्र फार छोट्या प्रमाणामध्ये असल्याने इथे बऱ्याचशा काही ज्या सुविधा असायला पाहिजे त्या प्रत्यक्षामध्ये कमी प्रमाणात आहे. खऱ्या अर्थानं जर वाडीवरे गावाला पश्चिम पट्ट्यामध्ये जोडणारे 25 खेडे आहेत आणि ह्या 25 खेड्यांचा पूर्ण ही बाजारपेठ मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणी आणि प्रत्येकाला या ठिकाणी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आरोग्याच्या बाबतीमध्ये. जर उपकेंद्राच्या ऐवजी जर या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय जर वाडीवरे गावामध्ये प्रस्थापित झालं तर डॉक्टरांची संख्या इथं वाढेल, रुग्ण खाटाची संख्या जास्त वाढेल आणि खऱ्या अर्थानं जो काही सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे काही ज्या वेळेला इथं ह्या परिसरामध्ये किंवा वाडीवरे गावामध्ये डेथ होती, एखादी डेड बॉडी झाली तर तिची अवहेलना होती आणि ह्या डेड बॉडीला नाशिकला PM साठी न्यावं लागतं. खऱ्या अर्थानं जर इथं जर तशा सुविधा उपलब्ध झाल्या आणि जर इथं जर PM तात्काळ जागेवर झालं तर जागल्या जागी त्या डेड बॉडीची पण अवहेलना होणार नाही आणि त्या कुटुंबाला पण त्रस्त सहन करावा लागणार नाही. आणि म्हणून मी माझा पहिला जो प्रश्न आहे आरोग्याच्या बाबतीमधला की प्रत्येक कुटुंबाला हागणदारी मुक्तीच्या माध्यमातून, स्वच्छतेच्या माध्यमातून, आरोग्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त व्यक्तिगत शौचालय बांधण्याचा माझा पहिला संकल्प राहणार आहे आणि स्वच्छतेकडे असं अतिशय बारकाईनं लक्ष देऊन या ठिकाणी मी लक्ष केंद्रित करणार आहे. आणि पाणी कशा पद्धतीनं या ठिकाणी शुद्ध पाणी प्रत्येक गावाला, नुसतं वाडीवरा गावालाच नाही तर प्रत्येक गावाला फिल्टर प्लॅनच्या माध्यमातून स्वच्छ पाणी त्या कुटुंबापर्यंत कसं पोहोचवता येईल हा पहिला माझा प्राधान्यक्रम असणार आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी कोणते कार्यक्रम किंवा विशेष योजनांची आखणी करणार आहात? अनेक असे या ठिकाणी शासन स्तरावरती महिला बचत गट या ठिकाणी या गटामध्ये तालुक्यामध्ये स्थापन झालेले आहे. परंतु ज्या काही शासनाच्या योजना आहे 100% अनुदानावरती असतील, 80% असेल, 70% योजना असतील, अनेक अशा व्यक्तिगत लाभाच्या योजना असतील, सामाजिक असतील, गाव विकासाच्या असतील किंवा ज्याही काही कुटुंबाला उदरनिर्वाह करण्याच्यासाठी अनेक असे उद्योग व्यवसाय आहे महिलांच्या बचत गटांच्या माध्यमातून जेवढे जास्तीत जास्त प्रत्येक गावात प्रत्येक विभागामध्ये महिलांचे पुरुषांचे बचत गट स्थापन करून आणि त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा जास्तीत जास्त साध्य करता येईल त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांसाठी पाणी, सिंचन, अनुदान व बाजारपेठ या बाबतीत काय ठोस योजना आहे? सिंचनाच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं धरणे असताना मोठ्या प्रमाणात धरणे इगतपुरी तालुक्यामध्ये, परंतु आजही शेतकरी हे 3 महिने जर पावसाळा सोडला तर नंतर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये शेतीसाठी पाणी आणण्यासाठी कसरत करावी लागते. परंतु या ठिकाणी अशा काही शासन स्तरावर उपाययोजना आहे की त्या उपसा सिंचन योजनांच्या लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून किंवा व्यक्तिगत 10-10 शेतकऱ्यांचे ग्रुप करून सिंचनाच्या बाबतीमध्ये शेती कशी चांगली सुधारित करण्यासाठी, भाजीपाला पीक घेण्यासाठी आणि त्याला चांगला दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जाता जाता मतदारांना काय संदेश द्या? मतदारांना इतका संदेश देईल की या ठिकाणी हा जो वाडीवरा जो गट आहे हा तालुक्याचा राजकीय केंद्रबिंदू आहे
आणि या ठिकाणावरूनच पंचायत समितीची सुरुवात असेल, जिल्हा परिषदेची सुरुवात असेल किंवा विधानसभेची सुरुवात असेल किंवा खासदारकीची सुरुवात असेल, ही वाडीवारा गटातनं होती. आणि ह्या गटाला एक फार महत्त्व आगळ्या वेगळ्या पद्धतीनं स्थापित झालेलं आहे. या ठिकाणी जाता जाता मी इतकंच सांगेल की वाडीवरे गावाची लोकसंख्या ही जवळजवळ 12 ते 15 हजाराच्या आसपास आहे आणि ग्रुप ग्रामपंचायत आहे. 7,500च्या आसपास मतदार आहेत. सर्वांना एक आव्हान करेल मी या ठिकाणी की 2 वेळा वाडीवरे गटाला आणि या वाडीवरे गावाला प्रामाणिक आणि ठोस असे पाऊल न उचलणारा, प्रशासनावर दबाव टाकणारा, प्रशासनाकडनं काम करून घेणारा आणि कारखानदारीमध्ये तरुण सुशिक्षित बेरोजगारांना खऱ्या अर्थाने न्याय देणारा माणूस आजपर्यंत या ठिकाणी म्हणजे मिळालेला नव्हता. आणि ह्या माध्यमातून मी सर्व आम जनतेला आणि तरुण वर्गाला एक विनंती करेल की एकदा माझ्यावरती विश्वास टाका आणि निश्चित त्या विश्वासाला मी सार्थ ठरवेल आणि निश्चित प्रत्येकाच्या सुखा दुःखात अडीअडचणीमध्ये आणि प्रत्येकाच्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहील. भाऊसाहेब अमृता मालुंजकर, वाडीवरे गावचं भूषण आणि वाडीवरे गावचे माजी सरपंच गोपाळजी लहांगे, सभापती इगतपुरी यांच्या माध्यमातून या वाडीवरे गटात एक होतकरू आणि अतिशय तरुणांना दिशा देणारा आणि सर्वांना एकजुटीनं घेऊन चालणारं व्यक्तिमत्व गोपाळ लहांगे. या व्यक्तिमत्वाला या गटातून भरभरून सर्वांनी एकजुटीनं मदत करावी. तसंच त्यांचं हे समाजकार्य हे अतिशय त्यांनी कठीण त्यांच्या याच्यातून केलेलं आहे. कारण एक गरीब कुटुंबातला तरुण आज सभापती या पदापर्यंत पोहोचला म्हणजे जनतेनं त्याचा पुरेपूर विचार करून अशा माणसाला उच्च लेवलवर नेलं. त्यामुळे आपण सर्वांनी सर्व या गटात सर्व मतदारांनी सर्वांचा फायदा करायचा असेल तर या तरुण तडफदार नेतृत्वाला आपण यावेळेस संधी दिली पाहिजे. आणि यांना मी एक वाडीवरे गावच्या वतीने एक शुभेच्छा देतो. नमस्कार, मी विलास मालुंजकर, वाडीवरे गटात माननीय गोपाळभाऊ लांगे इगतपुरी सभापती यांनी वाडीवरे गावात सरपंच असताना बऱ्यापैकी सभा मंडप असो, गोरगरिबांच्या जनतेसाठी वेळोवेळी मदतीचा हात असो, यासाठी सर्व वाडीवरे गावांनी व वाडीवरे गटांनी त्यांना भरभर